मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आज पुन्हा एक व्हिडिओ आपणास तयार करून पाठवत आहे. त्याचं एक कारण आहे मित्र की दिनांक 27/2/2024 ला पवित्र पोर्टल बाबत एक प्रसिद्धी पत्रक निघालेलं आहे. जे प्रसिद्धी पत्रक निघालेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकावर आपल्याला या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तरीही जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी हा व्हिडिओ आवर्जून सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावं, कारण एक महत्वाचं परिपत्रक आहे किंवा त्याला आपण प्रसिद्धी पत्रक असं म्हणतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा आणि तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर या चॅनलला कृपा करून सबस्क्राईब करा. चला तर मग हे प्रसिद्धी पत्रक काय आहे ते आपण आता बघूया. दिनांक 27/2/2024 ला निघालेलं प्रसिद्धी पत्रक आहे शिक्षक पदभरतीबाबत प्रसिद्धी पत्रक. शिक्षक पदभरतीच्या पहिल्या टप्प्यातील मुलाखतीशिवाय म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यू पदभरती या प्रकारातील सर्व प्रक्रिया नियमबद्ध पद्धतीनं पूर्ण केली आहे व अभियोग्यता धारकांना त्यांच्या अनुयज्ञतेनुसार योग्य त्या निवड यादीत समाविष्ट केले गेले आहे. तरी देखील या संदर्भात अभियोग्यता धारकांची काही वेगळी धारणा असल्यास त्याबाबत तक्रार निवारण व दुरुस्ती समितीकडे हा मेल आहे मित्र. या अगोदर मी फॉर्मॅट टाकलेला आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये की आपल्याला जर तक्रार निवारण समितीकडे आपली तक्रार करायची असेल सबळ पुराव्यासह तर तो एक फॉर्मॅट आहे. त्या फॉर्मॅट नुसारच ती आपल्याला तक्रार निवारण समितीकडे तक्रार करता येते. तो आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघितलेला आहे. आता तो फॉर्मॅट व्यवस्थित तुम्हाला डाउनलोड करायचा आहे. डाउनलोड केल्यानंतर त्याला भरायचं आहे. भरल्यानंतर तुमची जी तक्रार आहे ती त्याच्यामध्ये सविस्तर लिहायची आहे. लिहिल्यानंतर हा जो मेल आहे edupavitra2022@gmail.com या समितीवर तुम्हाला अटॅचमेंट करून त्याची तक्रार नोंदवायची आहे. हे लक्षात घ्या. पण तक्रार नोंदवत असताना तुमचं जे म्हणणं आहे त्या म्हणण्याला अनुसरूनच सबळ पुरावे तुम्ही त्यासोबत जोडायला पाहिजे, तरच तुमची तक्रार ते विचारात घेतील. अन्यथा तुमची तक्रार मित्र विचारात घेतली जाणार नाही. या ईमेलवर तक्रार अर्ज सादर करता येईल त्याचा नमुना या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तो नमुना बघितलेला आहे. त्याला फॉर्मॅट म्हणतो आपण. त्याचा नमुना विहित करण्यात आला असून न्यूज बुलेटिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या नमुन्यात आपला अर्ज त्यास याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. त्या नमुन्यात आपला अर्ज आल्यास त्याबाबत अधिकृत माहिती जाणून घेता येईल. केवळ या ईमेल ऍड्रेसचाच वापर करावा. याच ईमेल ऍड्रेसचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्या ईमेल ऍड्रेसवर कोणीही ग्रुप मेल अथवा अन्य ईमेल पाठवू नयेत. त्याच्यावर तुम्हाला ग्रुप मेल पाठवता येणार नाही किंवा कुठल्याही प्रकारचा अन्य मेल तुम्हाला पाठवता येत नाही. तुमचा वैयक्तिक मेल जर तुमच्यावर विदाऊट इंटरव्ह्यूच्या निवड यादीमध्ये तुम्हाला असं वाटत असेल की काही माझ्यावर अन्याय झाला तरच या ईमेलवर तुम्ही तुमची स्वतःची वैयक्तिक तक्रार नोंदवू शकतात. विशिष्ट नमुना न्यूज बुलेटिन मध्ये दिलेला आहे. त्या नमुन्यामध्येच तुम्हाला ती तक्रार नोंदवायची आहे. तसेच कोणत्याही अधिकाऱ्याच्या व्यक्तिगत व्हॉट्सअप अथवा मोबाईलवर या संदर्भात संपर्क करू नये हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. जिल्हा परिषदेकडील बिंदू नामावली तपासल्यानंतर प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने पडताळणी करून भरण्यासाठी शिल्लक ठेवलेल्या 10% जागाबाबत संबंधित जिल्ह्याकडून अहवाल घेण्यात येत आहेत. काही जिल्ह्याचा अहवाल अप्राप्त आहे. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर उर्वरित रिक्त 10% जागाबाबत यथोचित निर्णय घेण्यात येईल. बघा, जिल्हा परिषदची बिंदू नामावली जी आहे त्याच्या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीचं आता निरसन झालेलं आहे. ज्या तक्रारी आल्या होत्या त्या तक्रारीसाठी त्यांनी 10% जागा शिल्लक ठेवल्या होत्या आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आता ह्या तक्रारीचं जर निरसन झालं असेल तर सगळ्या जिल्हा परिषदकडनं
त्यांनी या 10% जागाबाबत म्हणजे बिंदू नियमावलीबाबत त्यांनी अहवाल मागितलेला आहे. काही जिल्हा परिषदचा अहवाल त्यांना मिळालेला आहे आणि काही जिल्हा परिषदचा अहवाल अद्याप तरी अप्राप्त आहे. सर्व जिल्हा परिषदचा अहवाल आल्यानंतर 10% जागा ज्या मागं ठेवलेल्या आहेत रिक्त जागा जिल्हा परिषदच्या, त्या सुद्धा भरण्यात येतील असं त्यांचं या मुद्द्यामध्ये सविस्तर सांगणं आहे. पुढे बघा, अनुसूचित जमातीच्या पेसा क्षेत्रातील 23 जिल्ह्यातील रिक्त जागाबाबत उमेदवारांच्या कागदपत्राची पडताळणी यापूर्वीच पूर्ण झाली आहे. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे विशेष अनुयोग्य याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्रातील रिक्त पदाची पदभरती पूर्ण करता आलेली नाही. त्यामुळे पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांना निवड झाल्यानंतर नवीन पदावर रुजू होता येईल. तसेच पेसा क्षेत्राबाबत मान्य न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर त्या त्या जागाबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. यास्तव अनुसूचित जमाती प्रवर्गात नव्याने निवड झालेल्या उमेदवारांनी आपल्या कागदपत्राची पडताळणी संबंधित जिल्ह्याकडे उपस्थित राहून करून घ्यावी. भाषा विषय इंग्रजीसाठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचे आहेत. भाषा विषय इंग्रजीसाठी निवडलेल्या या शिक्षकांना त्यांचे विषय शिकवायचे आहेत. उर्दू माध्यमाची गरज असेल तेव्हा शाळेत उर्दू शिक्षक उपलब्ध आहेतच. केवळ एक शिक्षक अन्य माध्यमातील असणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य भाषिक शिक्षक देखील उपलब्ध होतोय. त्यामुळे भाषा विषय अथवा सेमी इंग्रजी यासाठी वेगळा विचार करण्याची गरज नाही. त्यानंतर पुढे त्यांनी साधन व्यक्ती या पदासाठी शासन पत्र दिनांक 25/1/2024 नुसार संचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांच्या स्तरावर समिती गठीत करण्यात आलेली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील यथोचित निर्णय घेण्यात येईल. हे साधन व्यक्तीबाबत आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोपर्यंत त्यावर सध्या ते निर्णय घेणार नाहीत. परंतु समितीचा अहवाल आल्यानंतर साधन व्यक्तीबाबत निर्णय घेण्यात येईल. या भरतीमध्ये रिक्त राहिलेले पदे, माजी सैनिक, अंशकालीन इत्यादी याबाबत पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच नव्याने जेव्हा जाहिराती येतील तेथून पुढे टप्पा 2 मधील जाहिराती असतील. शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील. पुढच्या जे जाहिराती येतील जोपर्यंत नवीन बुद्धिमत्ता आणि अभियोग्यता चाचणी घेत नाही तोपर्यंत याच टॅटच्या मार्क्सवर तुम्ही कुठल्याही जाहिरातीसाठी सुद्धा पात्र आहात असं त्यांनी इथं स्पष्ट सांगितलेलं आहे. तर मित्र त्यांनी लेटेस्ट जे 27/2/2024 ला काढलेलं प्रसिद्धी पत्र आहे त्याचं आपण आता वाचन केलेलं आहे. त्यावर आपण सविस्तर चर्चा केलेली आहे आणि याच्यामध्ये ठळक मुद्दे, एक तर तुम्हाला तक्रार कशी करायची आहे. जर पहिल्या मुलाखतीविना पेज मध्ये जर तुमच्यावर अन्याय झाला असेल तर तुम्ही तक्रार कशी करायची या बाबतीत त्यांनी एक ईमेल दिलेला आहे. या ईमेलवरच आपण तक्रार करायला पाहिजे. हा ईमेल त्यांनी दिलेला आहे. हा सगळ्यात महत्वाचा आहे तुमच्यासाठी. आणि मग बाकी त्यांनी ज्या काही तुमच्या मनामध्ये शंका असतील त्याचं निरसन त्यांनी केलेलं आहे. त्यामध्ये साधन व्यक्तीबाबत आहे, पेसा क्षेत्राबाबतीत आहे, भाषा विषयाबाबतीत आहे आणि आपण याच गुणवत्तेवर सध्याच्या टॅटच्या गुणवत्तेवर तुम्हाला पुढल्या सुद्धा ज्या जाहिराती येतील त्याला सुद्धा तुम्ही लायबल आहेत असं त्यांनी या शेवटच्या मुद्द्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. शासन निर्णय दिनांक 10/11/2022 मधील तरतुदीनुसार नव्याने जाहिरात घेण्याबाबत योग्य वेळी पोर्टलवर सूचना देण्यात येतील. पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत येणाऱ्या जाहिरातीसाठी चालू चाचणीतील उमेदवार पात्र असतील. म्हणजे पुढील नव्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी होईपर्यंत पुढची अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत याच टॅटच्या तुमच्या गुणवत्तेनुसार तुमची पुढल्या ज्या काही येणाऱ्या जाहिराती आहेत त्यासाठी तुमचा विचार करण्यात येईल असं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे. त्यासाठी 10/11/2022 चा त्यांनी जी आर सुद्धा इथं म्हणजे तारीख सुद्धा शासन निर्णय आहे त्यानुसार म्हणजे तुम्ही पात्र आहात पुढल्या जाहिराती सुद्धा साठी सुद्धा. म्हणजे अजून पोर्टल बंद झालेलं नाही कारण अजून बैठ इंटरव्ह्यूचं राहिलेलं आहे. बैठ इंटरव्ह्यू नंतर आणखी काही जाहिराती येणार आहेत
त्या जाहिरातीसाठी तुम्ही पात्र आहात. म्हणून ज्यांची निवड झाली नाही त्यांना नर्वस होण्याचं काहीच कारण नाही. अजूनही बऱ्याचशा जाहिराती येणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही याच टॅगच्या गुणवत्तेवर पात्र आहात असं स्पष्ट त्यांनी शेवटच्या मुद्द्यावर सांगितलेलं आहे. तर ठीक आहे, आपण या परिपत्रकावर चर्चा केलेली आहे. आता आपण आपल्या चर्चेला पूर्णविराम देऊ. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.